रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जैविक क्षेत्रातली अग्रगण्य कंपनी रामा ॲग्रोटेक मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. तर आपण आलोय केळीच्या बागामध्ये. या बागेच्या मालक आहेत आपल्यासोबत, त्यांची आपण ओळख करून घ्या. सर रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आम्हाला तुमची ओळख सांगा. माझे नाव नितीन अण्णा लेजे, मुक्काम पोस्ट धोंडेवाडी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. तर आता आपण लेजे साहेबांच्या बागेमध्ये आलो. ह्या किती झाडांचा प्लॉट आहे सर? 2,500 रोपांचा प्लॉट आहे. 2,500. कधीची लागण आहे? लागण सरासरी 15 ऑगस्ट. 15 ऑगस्टची लागण. 15 ऑगस्ट म्हणजे 30 तारखेची. बरं बरं बरं. म्हणजे आता ही 9वा महिना आहे, बरोबर ना? तुमच्या ह्या प्लॉटला 9 महिने झाले. 9 महिने झाले. बरोबर. आता ही कोणत्या प्रकारची केळी आहे तुमची? आपली जी नाही ना, म्हणजे राजनशाही कंपनीची. राजनशाही नाही सर, बरोबर ना? राजनशाहीची रोप आहे तुमची, बरोबर. प्रॉपर 9 महिने झाले. 9 महिने झाले. बरं, आता तुम्हाला रामा ॲग्रोटेकच्या औषधाबद्दल माहिती कोणी सांगितली? मी युट्यूब वरती बघून हे केले. बर बर. मग तुमच्या आमच्या प्रतिनिधीशी ओळख झाली, बरोबर. हो. बरं, आपल्या कंपनीचे प्रतिनिधी आहेत, बाळवणी भागामधनं काम करतात. सर तुमचं बी नाव सांगा आम्हाला. रामकृष्ण हरी. मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी समाधान माने. तुमच्या आणि साहेबांची ओळख कशी झाली? कंपनीतून फोन आला सर तुमच्यापाशी, म्हणजे पंढरपूरच्या ऑफिसला फोन आला. तिथून मला कॉल आला की असं त्यांच्या केळीवरती अर्जंट जायला लागतंय, त्यांचा बराचसा प्रॉब्लेम झालेला आहे. तर मी व्हिजिट केली, तर पूर्ण पिसाळलेली रोपं होती. बर. तर त्यांना सांगितलं काय अडचण. तुम्ही आलता त्यावेळेस रोप केवढी होती? रोपं साधारणतः कमरेच्या लेवलला होती. कमरेच्या. त्याची ग्रोथ चांगली होती का? नाही, पूर्ण म्हणजे पाण्यात गावली, त्याच्यानंतर लगेच गारठ. थंडीत जास्त ज्यावेळेस व्हायरस आला का, त्यावेळेस पूर्ण पाण्याची पिवळी पडली होती. बर. मग दाजींचं म्हणणं की ह्याचा आता काय होणार नाही. बर. हे आम्ही आता रोटर तुमचा पर्याय सांगा. दाजींना म्हणलं रोटर नका, काय नाही, 1-2 डोस करून बघा. 2 डोस करा आणि तिथनं मोहरून वाटलंच तुम्हाला काय होत नाही तर त्या रोटरचे पैसे मी भरतो. ठीक आहे. लेजे साहेब, माने साहेब म्हणते ते बरोबर आहे का? बरोबर आहे. तुमची काय कंडिशन होती माने साहेब? कंडिशन म्हणजे रोपाची अवस्था पूर्ण बिकट होती. बर. म्हणजे माझं रोटराचं नियोजन होतं. का हो? म्हणजे काय ते पोगा लहान निघत होता, पूर्ण पिवळी बाग पडली होती पूर्णच. बर बर बर. म्हणजे किती महिने तुम्ही हे नियोजन केलं अगोदर? साधारण 3.5-4 महिने केलं नियोजन. त्यावेळेस तुमचं नियोजन चालू होतं. खर्च किती झाला तुमचा? खर्च म्हणजे काय साधारण म्हणजे 60,000 आसपास झाला होता. बर. त्याचा म्हणजे काही बेनिफिट नाही झाला? नाही. बर. माने साहेबांनी भेटल्यानंतर जे तुम्हाला डोस दिले त्याच्यामध्ये काय काय फरक जाणवला? फरक म्हणजे पहिल्यांदा त्यांनी जे स्प्रे साठी दिलं तिथून मोर म्हणजे चांगली ग्रोथ चांगली जाईल. ग्रोथ म्हणजे नेमकं आम्हाला शेतकऱ्यांना समजू द्या की नेमकं ग्रोथ म्हणजे काय? Growth म्हणजे आता तुमची 4.5 महिन्याची केळी होती, तिथून पुढे आता ह्या मापाची केळी होती किंवा पोगा चालला नव्हता, नंतर काय झालं विषय? नंतर साहेबांनी म्हणजे सांगितलं की माझं डोस एकदा वापरून बघा म्हणजे, जर नाही रिझल्ट आला तर मी पैसे देतो आणि जे रोटरने सुद्धा मी पैसे देतो म्हणजे. मग साहेबांनी मला पहिल्यांदा मोदक स्प्रे साठी दिलं होतं. बरोबर. मग स्प्रे घेतल्यानंतर रोपाची म्हणजे ग्रोथ चांगली, काळोखी वाढली रोपाची. तिथनं माझा कॉन्फिडन्स वाढला. म्हणजे 100% रिझल्ट आहे म्हणलं. एवढं काळोखी वाढली म्हणजे 5 दिवसातच काळोखी वाढली. बर बर बर. आता मी तुम्हाला काय प्रश्न देतो त्याचे तुम्ही उत्तर मला द्या. तुम्ही मोदक वापरले? हो. बायोसमृद्धी केळी पेशल वापरले, मायक्रोन्यूटन वापरले, फॉस्फरिक वापरले, बायो 100 वापरले. म्हणजे जेवढं केळीच्या शेड्यूल मध्ये तेवढं वापरले, सगळं प्रोडक्ट वापरले. आता मला सांगा की तुमचं आता ही घड निघलेत, ह्या घड आहेत, ह्याच्यामध्ये किती फण्या आहेत? 10 फण्या आहेत. 10 फण्या आहेत. बरं, ह्याची जी काय आपण म्हणतो की वादी कशी आहे? एकदम वादी एकदम सुंदर आहे. लांबी म्हणजे मला पण वाटत नव्हतं की एवढा कॉन्फिडन्स नव्हता की एवढा घड व्यवस्थित निघेल आणि वादी पण एवढी म्हणजे लांबती निघेल असं मला वाटत नव्हतं. बरं, आता तुमची केळी म्हणजे तुमच्याकडे केळीचे बागायतदार पण ओळखी जास्त आहेत की. ह्या वर्षी सगळ्याचं म्हणणं येतं किंवा आपण पण बघितलं की 40-45 टेम्परेचर गेलं, बरोबर आहे ना? ह्या 40-45च्या टेम्परेचर मध्ये अशी केळी आणणं एवढी सोपी होती का? नव्हती. आता म्हणजे आम्ही पण मार्केटला फिरतो, तुम्ही पण रोज मार्केटला आहे, पण एवढं 40-45च्या टेम्परेचरला एवढी चांगली केळी येणं एवढं सोपं आहे का? नाही. बरं, मला सांगा, तुम्ही पहिला पण 50-60 हजार रुपये खर्च केला, पण त्यावेळेस असा रिझल्ट दाखवत होतं का? नव्हतं दाखवत. आता आपण बघू शकतो ह्याला आपण मुळीचे औषध सोडलेत का? हो, सोडलेत ना. आता तुमच्याकडे किती पाऊस झाले साहेब? पाऊस आता 2 झालेत. आता 2 पाऊस झालेत ना. तर आता आपण बघू शकतो मित्रांनो की तुम्ही वॅमॅक्स सोडले का? बायोक्रांत सोडले का? तर आम्ही सर्व शेतकऱ्यांना सांगतो मित्रांनो, तुमची मुळी चालू झाली तर अपटॅक होणार आहे. बरोबर. आता आपण इथं अजून उकरलं पण नाही, काहीच केलं नाही. इथं आपण बघू शकतो की त्यांच्या रानामध्ये कशा पद्धतीने मुळी निघाली. मुळी चांगली एकदम निघाली, एक नंबर मुळी निघाली. शेतकरी मित्रांनो, जर तुमची मुळी चांगली असेल तर तुमचा अपटॅक चांगलं होणार आहे. जो पण तुम्ही औषधावर खर्च करणार आहे तो वाया जाऊन असं वाटत असेल तर तुम्ही सुद्धा मुळीवर काम करा. लेजे साहेब, अतिशय उत्कृष्ट तुमचा प्लॉट आहे. आज मला सांगा की आतापर्यंत 9 महिन्यामध्ये तुमचा किती खर्च आला ह्या प्लॉट साठी? खर्च आता तुमची ओळख तर यांची 4-5 महिने, बरोबर ना? ह्या 2-3 महिन्यामध्ये
साधारण एक 50,000 आसपास खर्च झालाय सगळा सगळा. 2,500 झाडांना 2,500 झाडांना. म्हणजे बघा की तुम्ही 2.5 एकर कमीत कमी तुमचे 2 एकर तर केळ असेल. हो. बरोबर ना? 2 एकर आहे. 2 एकराला 50,000 म्हणजे एकराला किती झाला? एकरा सरासरी 25,000. 25,000 रुपये. मग मला सांगा की एकरी 25,000 हा खर्च जास्त आहे का कमी? कमी. 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 हे जर नियोजन आपण जसं तुम्ही पहिलं रासायनिकचं केलं तसंच कंटिन्यू केलं असतं किती गेलं असतं? जास्त गेला असता. जास्त 1.5 लाख गेलं मोर असतं. गेले. बरं आता तुम्ही तुमच्या मित्रांचे पण केळीचे प्लॉट बघता. हाय का कुणाचा असा प्लॉट? नाही प्लॉट नाही असं बघण्यासारखं प्लॉटच नाही. कारण मित्रांनो एवढ्या टेम्परेचर मध्ये 5-5, 6-6 घड निघायचं अवघड आहे. आज इथं 9-9, 10-10 फाण्या निघल्यात. बरोबर ना? 9-9, 10-10 12-13 फाण्या निघाल्यात परंतु मी थिनिंग करून 9-10 ठेवलेत. बर म्हणजे जवळजवळ 13-13 फाण्या निघल्यात. त्यातनं फक्त आपण मोजकेच ठेवलेत. बरोबर ना? Thinning केलं. बरं आता आपण बघू शकतो की झाडाची लांबी, रुंदी किंवा साईज वगैरे कसे निघले. अतिशय उत्कृष्ट. म्हणजे एवढ्या टेम्परेचरला एवढा प्लॉट आणणं म्हणजे एवढं सोपं नाही. बरेचसे केळी बागायतदार आहेत की आम्ही पण केळी लावले, आम्ही पण केळी लावली होती, आम्ही पण उत्पन्न काढले, पण एवढं सोपं आहे का? हे सगळेजण सांगतात तेवढं सोपं आहे का? नाही. एवढं सोपं नाही मित्रांनो. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने तुमचा प्लॉट आलाय. सर तुम्ही रामायणचे औषध इथून पुढे कंटिन्यू करणार का बंद करणार? कंटिन्यू करणार 100%. आज आमचे प्रतिनिधी समाधान माने सर हे तुम्हाला वेळेवर सर्व्हिस देतात का? हो देतात की. तुम्हाला- सर्व्हिस म्हणजे सारखं विजिट असते त्यांची. विचार नसते बाबा काय आता म्हणजे काय स्टेज चालू आहे काय म्हणजे बरोबर. काय सोडलं काय सोडलं, हा, वेळेला म्हणजे सोडलंय काय? लास्टचा डोस काय दिला? आता मी केळी पेशील आणि आपलं हे दिले फुगवण्यासाठी बायोसृष्टी दिलेली आहे. बर आता आपण बघू शकतो मित्रांनो. सर जर ह्या घाडाचं वजन बघितलं तर किती होईल फायनली? सरासरी 35 किलो भरेल की. कमीत कमी हा कमीत कमी 35च्या खाली येईल का? नाही येणार. नाही येणार. आज मार्केटला आपण दर बघतोय की केळीचे दर पण एकदम भडकले. 30-30 रुपयापर्यंत दर आहे मित्रांनो. आज 2,500 झाडामध्ये किती टन माल निघेल? तुमची काय अपेक्षा आहे? सरासरी मी तर म्हणजे एक 50 टनाच्या आसपास धरले. कमीत कमी कमीत कमी. म्हणजे एकरी 25 टन ऍव्हरेज निघेल. तुम्ही हिशोब करायला पक्का आहे सगळेजण. 25 टन मालाचे 30 रुपये मार्केट रेट आहे. आपल्याला 20 रुपये धरा. 20 रुपयानं एकरी 25 टनाचे पैसे काढा. 2 एकराचे 50 टनाचे 20 रुपयाने जर पैसे काढले तर किती होते सांगायची गरज नाही. बरं आज आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही रामायणचं सोडा, रामायणचं फवारा, रामायणचं चालू करा. पण बऱ्याचशा शेतकऱ्यांना वाटतं काय खरं यांचं. तर तुम्ही बघू शकता की लेजे साहेबांनी त्यांच्या केळीच्या प्लॉट मध्ये काय खरं आणि काय खोटं सांगायची गरज काय आहे तुम्हाला प्रत्यक्षात दिसतंय. एवढ्या 45-45 टेम्परेचर मध्ये आज इथं बघू शकता की 10-10, 11-11 फण्या निघल्या. त्यातल्या 10 फण्या तर आपल्या समोर जायच्या. त्यांनी 1-2 फण्या बी त्यातल्या काढून टाकल्या त्या. बरं शेवटच्या फणीचे केळ बघा. आज आम्ही एवढ्या टेम्परेचर मध्ये बाहेरच्या लोकांच्या प्लॉट मध्ये गेलो तर त्यांच्या वरचे फण्या अशा त्या वरच्या फण्या अशा त्या आणि एवढ्या टेम्परेचरला केळी दम काढत नाही साहेब. बरोबर आहे. हा तसा आपला प्लॉट 1 नंबर आहे. तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी समाधान माने साहेबांनी काय व्हिजिट फ्री कन्सल्ट फी घेतली? नाही काय सुद्धा नाही. खरं सांगा. खरंच सांगते काय सुद्धा नाही. कारण कसं आहे आम्ही सगळ्यांना एकच सांगतो की आम्ही भारतातली पहिली कंपनी जी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन काम करते. शेतकऱ्यांना 15 दिवसाला व्हिजिट देते पण त्या व्हिजिटची कसलीही फी घेत नाही. कन्सल्टिंग फी घेत नाही. आणि दुसरी गोष्ट आमच्या प्रतिनिधी तुम्हाला औषध बाग बघितल्यानंतर देतात का अगोदर देते तो? नाही बाग बघून व्यवस्थित पहिल्यांदा सगळे फिरून बघतात मगच काय लागतं काय औषध नाही ते देतात. बरोबर ना? तर हेच आपल्या कामाची खासियत आहे की सगळ्यांना वाटतं की आम्ही नुसतं विकतो. सर इथं नुसतं विकलं जातंय का? नाही विकल्या जात नाही. आधी येऊन बघडले जाते म्हणजे काय स्टेज आहे त्याची काय पोझिशन आहे सगळं बघडल्यानंतरच ते मोर्चं नियोजन देतात. बरोबर ना? बरोबर. बरं हे जे सांगितलं जातं ह्याला कुठला एक्स्ट्रा खर्च नाही किंवा तुमचं बघितलंय म्हणून 100-200 आगाऊ विभाग देतात काय? मित्रांनो महाराष्ट्रामध्ये कुठेही जावा तुम्हाला रामायणच्या ऑफिसला एकच रेट मिळणार. उदाहरणार्थ तुम्ही केळी पेशल वापरत असाल तर 1750 रुपयालाच मिळणार महाराष्ट्रात कुठे बी जायला. आणि औषध जरी घ्यायचं झालं तर तमाम महाराष्ट्रातल्या केळे असो, द्राक्ष असो, डाळिंब असो, ऊस असो सगळ्या शेतकऱ्यांना मी एकच सांगेन की कंपनीच्या अधिकृत डीलर शिवाय औषध घेऊ नका. जर तुम्ही कंपनीच्या अधिकृत डीलर शिवाय औषध घेतलं तर त्याचा रिझल्ट साठी कंपनी जबाबदार राहणार नाही. पण जर तुम्ही कंपनीच्या अधिकृत डीलर कडनं औषध घेतलं त्यांच्या माहितीनुसार औषध घेतलं तर तुमच्या प्रत्येक अडचणीसाठी रामायणचे प्रतिनिधी तुमच्यासाठी तयार आहेत. पण जर तुम्ही एखाद्याचं औषध घेत असेल तर त्या प्रतिनिधीकडनं त्यांच्या ऑफिसचं बिल घ्या रीतसर. त्या बिलावर त्यांना सांगा जर तुम्ही बिल देत असेल तर तुमचं औषध घेतो, जर तुम्ही बिल देत नसेल तर तुमचं औषध नको. हे स्पष्टपणे तुम्ही त्यांना बोला. कारण रामा ॲग्रोटेक कंपनी नुसतं बोलतच नाही तर असं करून पण दाखवते. ह्याच्यासाठी कंपनीने स्वतःचे प्रतिनिधी नेमलेत.
कंपनीनं आणि ह्या प्रतिनिधींच्या ऑफिस मधनच तुम्ही मटेरियल घ्या. बाहेरच्या येणाऱ्या जाणाऱ्याकडनं कुणाकडनं ही मटेरियल घेऊ नका. कारण एवढं आयुष्यभर तुम्ही वर्षभर कष्ट केलेलं असतं, हे जर वाया जाऊन असं वाटत असेल तर उघड्या डोळ्याने विश्वास ठेवा, झाकल्या डोळ्याने ठेवू नका. त्याच कंपनीचा आहे, तेवढ्यालाच आहे असं मिळतंय, ह्या गोष्टीला बळी पडू नका. तुम्ही कंपनीच्या अधिकृत डीलरकडनं मटेरियल घ्या आणि अशा पद्धतीने रिझल्ट घ्या. साहेब तुम्ही समाधानी आहे का? एक नंबर समाधान. काय म्हणू शकता ह्या माने साहेबांसाठी, रामारोडेसाठी? राम साठी मी म्हणू शकतो की खरंच माझं कल्याणच झालं. कारण की साहेब जर मला म्हणजे विजिट नसती वेळ दिली तर माझं मग आता मी हे प्लॉट बघायचं राहिलं नसता. बघायचं तर आता आपण सगळ्यांना एकच सांगू, जर तुम्हाला केळीचा प्लॉट असा आणायचा असेल तर तुम्हाला सुद्धा वापरावं लागेल राम ॲग्रोटेकचं तंत्रज्ञान. धन्यवाद.